तर नमस्कार मित्रमंडळी, तुमचं पुन्हा वरती स्वागत आहे. तर गेलेलो आज कामावरती, खूप पाऊस पडत होता आणि ट्रेन बंद झाली आहे. बसायच्या पुढे ट्रेन जात नाही आणि आता चालत जायला लागणार आहे. तुम्हाला दाखवतो आता वसई विरारमध्ये केवढा पाणी भरलं आहे. आणि तुम्ही बघू शकता पब्लिक चालत चाललंय, असं चालत जायला लागेल. हे बघा, फक्त मिल चालले आहेत आणि ते पण एकदम पॅक आहेत. सर्व पब्लिक चालत चाललंय. पाणी भरलंय, मिल पण एकदम आरामात चालले. आता इकडे तर एवढा पाणी आहे, पुढे जाऊन समजेल किती केवढा पाणी आहे. सर्वजण वैतागून चालले आहेत, चालत चालत जात आहेत. इकडे लावलाय पण काय कामाचं नाही लावून, पाणी तर जातच नाही. तर इकडे पूर्ण पटरीच डुबलेली आहे, पूर्ण पाणी जाम झालं आहे. इकडे एक मेल पण थांबलेली आहे. जात आहेत. चालले मेल एकदम आरामात. कॅमेरा आलाय, सॉरी पाणी आलंय कॅमेरावरती. चाललोय आणि पाणी फुल आहे. पाठीनं माणसं दिसतात तुम्हाला चालत दिसतात. फुल पाणी आणि एकदम. प्लीज घराच्या बाहेर पडू नका, कामाला जाऊ नका, कारण का बॉस तुम्हाला नाही येणार आहे काय झालं तर स्वतःची काळजी स्वतःनी घ्या. पाणी नाही आहे, ब्लॉग बनवत आहे. इकडे एवढं पाणी नाही आहे. ती बिल्डिंग गोष्ट नाला सोपराच्या म्हणजे वसायच्या मध्ये आपला रस्ता तो आचोलीचा येतो, तो पॅक झाला. सोपराला पोचलो आहे, नाला सोपराला पोचलो आहे. मी अख्खा पूर्ण ट्रॅकच गेला पाण्याखाली त्या साईडमध्ये 3-4चा. स्टेशनवरती एवढं पाणी भरलं असेल आता काय माहिती नाही. आणि ही ट्रॅक चालले, थोडं पाणी कमी आहे यात. आणि अख्खा ती लाईन बघू शकता तुम्ही. हे बघा, सतत पूर्ण एका लाईन पब्लिक चाललाय. आता तर ही पटरी पण गेली पाण्याखाली. तिकडनं चालत होतो, माणसा तिकडनं आलोय आता आणि इकडनं मेल येते. तिकडे जरा जास्तच पाणी आहे. आयला तिकडे पाणी कमी आहे, परत फिरवायला लागते की काय. पाऊन अर्धा झाला चालू आणि इकडे माणसं कॅपिटल मॉल. मासे पण खूप आहेत, फक्त मेल जात आहेत, थांबत पण नाहीत की पब्लिकला घेऊन जाईल पुढे. इकडून 2 मेल गेले, अजिबात थांबला नाही बसायला. नाला सोबराची अवस्था आहे, कट टू कट पाणी आहे. भाज्या बिजा बाहेर आल्या आहेत. तिथे अर्धी बस डुबली, अर्धा ट्रॅक्टर डुबला. खूप आणि पब्लिक तुम्ही बघू शकता, खूप पब्लिक आहे. हे बघा पोहत आहेत. नाला स्टेशनच्या बाजूला कमरे एवढा पाणी पुरे येत आहेत. तुम्हाला पण इकडनं जायला लागेल. आणि ही मेल तुम्ही पुढे बघू शकता, जी वसायला भेटलेली ती अजून इकडेच आहे. जे पूर्ण रेल्वे ट्रॅक जाम आहे. पब्लिक येतोय. मी पोचलो नालासोबत स्टेशनला, 1 तास लागला, अजून पब्लिक येतोय.
पेपरला आणायला माणसं इकडनं चढतात, पोलीसवाले मदत करतात. ते पण काय करतील, एवढं भर पावसात आलेत. पाऊसच खूप पडला 5-6 दिवसाचा, जूनचा पूर्ण हे काढला ना. 1 आणि 2 नंबरची पण पटरी भरली आहे. आणि ही तुम्ही मेल बघू शकता, जी वसायला दिसलेली आम्हाला, ती अजून इकडेच थांबल्या. डबल डेकर मेल होती ही. तर म्हणजे खूप पाणी भरलं आहे. तर पोचलो आहे नालासोपारा स्टेशनला. आणि रेल्वेमधनं नाही जात आहे, नालासोपारानं जातो. कारण का रेल्वेमधनं परत पाठीमागे फिरायला लागेल. 1.5-2 तास जातील. इकडनं बघू आता, रिक्षा काय चालू असेल तिकडनं जाऊ. ते नालासोपाराला उतरलं मी, पाणी पण फुल आहे इकडे पण, दाखवतो तुम्हाला. तिकीट काउंटर आहे नालासोपाराचं. इकडनं जायचं, त्या 2 लेडीज चालल्या, तिकडनं जायचं आपल्याला. जाऊ आरामात साईडने. ढोकरा एवढं पाणी आहे, पाण्याला फोर्स पण लय आहे. सर्वजण व्हिडिओ बनवतात. मेल जाते आता खूप टायमानंतर. भाजी मार्केट आहे इकडे, लागतं ब्रिजच्या खालचं. पूर्ण भरलं आहे कमरे एवढं. मी या ब्रिजनी जातो, डायरेक्ट राधाकृष्ण हॉटेलच्या इकडे बाहेर पडेल. रेल्वेमध्ये येणारी पब्लिक इकडे येते. ब्रिजवर ट्रॅफिक जाम. तुम्ही माझ्या मागे ऑटो बघू शकता, त्या लागल्यात नालासोपाराला. पाणी कमी आहे तिकडे जातात. आहे सेंटर पार्कचा रस्ता पूर्ण भरला आहे. तिकडनं थोडा लवकर पोचू, डायरेक्ट राधाकृष्ण हॉटेल तिकडे बाहेर पडू. सेंटर पार्कचा रस्ता पूर्ण जाम झाला आहे. सरळ पुढे पेट्रोल पंप पण आहे. रस्ता ह्याच रस्त्याने मला पण जायचं आहे, एवढं पुढनं जायचं आहे. इकडनं गेलं तरी पण काम जाऊ शकतो, असं काय नाही. इकडनं पण गेलं जाऊ शकतो, पुढनं जाऊ. पाणी कमी असतं, भेटणार नाही एवढं पाणी रस्त्याला. रस्त्यावरती गाड्या बिड्या पडल्या आहेत, रिक्षा चालू आहेत फक्त संतोष भवनला जाण्यासाठी. खाली पाणी नसणार कारण तो उताराचा एरिया भेटतो. आपल्याला इकडे एवढं पाणी भेटत नाही, फक्त पाय एवढं चपले एवढंच पाणी आहे. पाणी आहे इकडे पण, एवढं पण नाही आहे पण. हा बघू शकता, एवढंच पाणी आहे, जास्त नाही. पटकन आलं, पटकन जा पुढे. खाली पण आहे, फक्त भेटेल विनायक नगरपर्यंत असला तर नद्या पुढच्या टर्निंगपर्यंत. बाकी दोन रस्ता फक्त नेटवर्क नाही. परवापासून नेटवर्क नाही, लाईटी बिटी कायच नाही. दुकानं पण नाही उघडले आहेत कोणती पण, आणि दुकानाच्या आतमध्ये पण पाणी गेलं आहे. सगळ्यांची हालत खराब आहे. बघू शकता दुकानं बंद आहे सगळं, जास्त एवढं नाही. बघा दुकानाच्या आतमध्ये पाणी गेल्याने दुकान उघडलं तर. बाकी इकडे पाणी नाही आहे. जास्तीत जास्त 10 मिनटं लागली मला इकडे यायला. इकडनं आता जा 4 तासात घरी. सेंटर पार्कचा रस्ता आहे हा बघा, पुरं खेळत आहे. तुला जायचं इकडनं, ते पण तिकडे चालले फुटबॉल खेळायला. इकडे पण भरलेलंच आहे, एवढं नाही. फुटपाथवर आलं ना काय ठीकठाक, भरलेलंच आहे इकडे पण. बंद पडलं तिकडे, बंद पडले. एक समोर बंद पडली आहे, नशीब तो धक्का मारत घेऊन चालला.
ऑटो भेटल्या चाललं घरी। पर बारिश बहुत हुआ है 2-3 दिन में। हाँ अंकल पूरा भर गया। उतरलोय आलोय फायनली आपला मनोरपाडा इकडे तलावच्या इकडे। काकाने पैसे नाही घेतला बोलला लेट पण नव्हता चालत होता असं सोडला फ्रीमध्ये। तर ब्लॉग संपला आहे।